आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 26/5/2024 रोजी शिक्षक पदभरती संदर्भात इन्फॉर्मेशन बुलेटिन पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, जे शिक्षक पदभरती प्रक्रिया राज्यामध्ये सुरू होती ते 16 मार्चपासून थांबलेली होती, कारण त्यामध्ये लोकसभेची इलेक्शन 16 मार्च रोजी जाहीर झाली होती आणि त्यानंतर 4 जूनपर्यंत सदर निवडणुकीचा जे कार्यक्रम आहे ते चालत आहे. तर यामध्ये आता लोकसभेची निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असतानाच त्या दरम्यान विधान परिषदेचे मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक आमदार जे मतदारसंघातील इलेक्शन्स आहेत ते देखील जाहीर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आता पुन्हा आचारसंहिता जी आहे इथे लागू झाली असल्याने ते शिक्षक पद भरतीचा जे कार्यक्रम आहे ते सध्याच्या घडीला थांबलेला आहे. तर त्या संदर्भातला हा इन्फॉर्मेशन बुलेटिन माननीय शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिल्या नंबरचा जे मुद्दा आहे त्यामध्ये लोकसभेची जी आचारसंहिता आहे ते मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडून शिक्षक पदभरतीसाठी विशेष परवानगी घेण्यात आली होती आणि त्याप्रमाणे शिक्षक पदभरतीची प्रक्रिया जी आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजेच जे 5 टप्प्यांमध्ये आपल्या राज्यातील इलेक्शन्स होते ते झाल्यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ते पूर्वता करण्याचे निर्देश मान्य निवडणूक आयोगाने दिले होते. तशी विशेष परवानगी त्यांनी शिक्षक भरतीला दिली होती. परंतु आता दरम्यानच्या काळामध्ये 20 तारखेनंतर जे आहे इथे पुन्हा विधान परिषदेचे जे इलेक्शन्स आहेत ते 24/5/2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने त्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई, कोकण आणि नाशिक या 3 विभागातील जे मतदारसंघ आहेत त्या संदर्भात हा निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी घोषित केला होता आणि जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला म्हणजेच 24/5/2024 पासूनच या क्षेत्रांसाठी आदर्श आचारसंहिता जी इथे लागू झालेली आहे असे निवडणूक आयोगाचे जे परिपत्रक आहे त्यामध्ये त्यांनी इथे नमूद केलेले आहे. तर समांतर आरक्षणाच्या जे शिल्लक राहिलेल्या जागा आहेत म्हणजेच कन्व्हर्टेडचं जे राऊंड होणार आहे तर त्या संदर्भात ते जागा भरण्याकरिता राज्य शासनाकडे प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर देखील कारवाई सुरू आहे अशी माहिती 3 नंबरच्या पॉईंट्समध्ये इथे शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत इथे आपण इथे बघू शकतो की 2 प्रकारचे जे परवानगी आहेत ते शिक्षण आयुक्त साहेब घेत आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीचं तर आता इथे संपलेला आहे विषय. त्यानंतर विधान परिषदेचे जे इलेक्शन्स आहेत त्या संदर्भात विशेष परवानगीचा प्रस्ताव 1, त्यानंतर समांतर आरक्षणाची परवानगीचा प्रस्ताव, हे 2 प्रस्तावाची मान्य आयुक्त साहेबांना इथे अपेक्षा आहेत किंवा त्यांना ते शासनाकडे प्रस्तावित केलेले आहेत की या दोन्ही मुद्द्यांचं जे परवानगी आहे ते त्यांना देण्यात यावी. त्यानंतर जे शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने संबंधित यादीचं काम होऊ शकते. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा जे राहिलेल्या आहेत ते रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेचे जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून जे परवानगी मिळाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की पुढील जे कारवाई असणार आहे ते तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून शिक्षक पदभरतीला विशेष परवानगी मिळावी किंवा संबंधित आचारसंहितेमध्ये त्याला शिथिलता मिळावी यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने अशी माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. मात्र आता इथे जे काही मंडळी अभियोग्यताधारकांमध्ये चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहे हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वकष प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे किंवा आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे अशी त्यांची इथे काही जे काही मुलक करत आहेत त्या संदर्भात त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून इथे ताकीद दिलेली आहे. आणि मित्रांनो, या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामध्ये समांतर आरक्षणाचा जो प्रस्ताव आहे जागा भरण्यासंदर्भात तो देखील सध्या मंत्रालय स्तरावर त्याच्यावर कारवाई सुरू आहे. मात्र आत्ताच्या घडीला त्याला देखील परवानगी अजून मिळालेली नाही. त्यानंतर जे विधान परिषदेचे जे इलेक्शन्स आहे हे दुसरा प्रस्ताव असणार आहे शिक्षक पदभरतीला विशेष परवानगीचा. हे दोन्ही जेव्हा परवानगी शिक्षण आयुक्त साहेबांना मिळतील तेव्हाच जे पुढच्या याद्या असणार आहेत ते लागणार आहेत.